नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण राहुलचे कारनामे कारस्थानं कला अद्वैतनं पुढे आणलेले आहेत. अगदी पुराव्यानिशी सर्वांच्या समोर राहुलने जे काही कांड केलेलं आहे ते समोर आहे. परंतु त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजाला किडनॅप केल्याचंही आता सर्वांच्या समोर आलेलं आहे. हे सगळे पुरावे जेव्हा कला आणि अद्वैत चांदेकरकरांच्या समोर ठेवतात, त्याचबरोबर कलाने आता ठरवलेलं असतं की आता कोणाचंही ऐकायचं नाही, तर राहुलला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं. कारण पूजाच्या बाबतीत त्यानं केलेली चूक ही खूप मोठी आहे आणि त्याहीपेक्षा चांदेकरच्या बाबतीत त्यानं जो केलेला गुन्हा आहे तो खूप मोठा आहे. आपण त्याला सोडून द्यायचं नाही असं कलाने ठरवलेलं असतं. आणि मग कलाने पोलिसांनाही कॉल करून बोललेलं असतं. आणि जेव्हा घरातील सर्वांच्या समोर हे सत्य येतं तेव्हा कला, अद्वैत, आभा आणि सरोज या सगळ्यांनी मिळून राहुलला पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे. परंतु त्यानंतर एक मोठी गोष्ट घडत आहे ज्याचा विचारही कोणी केलेला नाही, ती म्हणजे रोहिणी मात्र भयानक चिडलेली आहे. आणि रोहिणी म्हणत असते की सरोज वहिनी, तू माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं म्हणून मी माझ्या मुलाला घेऊन इकडं राहते, या सगळ्याला तू जबाबदार आहे. तेव्हा रोहिणीला सरोज काय उत्तर देते, रोहिणीच्या नवऱ्याच्या बाबतीतलं काय सत्य, रोहिणी का सोडून त्याला चांदेकरांच्या घरी राहायला आलेली आहे, ते सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर रोहिणी आणि नैना यांची सुद्धा कशी हकालपट्टी होणार आहे, आबा खूप चिडलेले आहेत, रोहिणीला काय करावं लागेल, हे सगळं आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आता कला बाहेर गेलेली असते. त्याचबरोबर कलाने त्या लोकेशनला गेल्यानंतर अद्वैतलाही कॉल करून, म्हणजे अद्वैतचे फोन येत असतात तर अद्वैतला लोकेशन दिलेलं असतं. कलाने मोबाईलमध्ये पुरावा तर मिळालेला असतो. तिकडे ती त्यांची जी गँग आहे ती गँग दारू पिऊन तिथं फुल ही झालेली असते. त्यामुळं त्यांना कळत नसतं. फक्त त्यांना तिथे एक कुंडी पडल्यानंतर मात्र ते सगळेजण धावत येतात आणि पाहू लागतात. पण कला मात्र यशस्वी झालेली असते तिथून पळून जाण्यामध्ये. कलाने कसलाही विचार केलेला नसतो. कला डायरेक्ट तिथून पळून निघालेली असते. आणि त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजे अद्वैत तिच्या मदतीला आलेलं असतो. कलाने हे खूप चांगलं काम केलेलं असतं ज्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी झालेल्या असतात. म्हणजेच कलाने अद्वैतला लोकेशन पाठवून खूप मोठी गोष्ट केलेली असते. मग त्यानंतर कला आणि अद्वैत दोघंही आता निघालेले असतात. आणि त्याच वेळी जेव्हा ते दोघंही तिथून जात असतात त्यावेळी मात्र एक मोठी गोष्ट घडत असते. आणि ती मोठी गोष्ट कोणती, तर त्यांना तिथे आवाज येतो. आणि आवाज आल्यानंतर कला आणि अद्वैत दोघंही त्या आवाजाच्या दिशेने जातात. जेव्हा कला अद्वैत आवाजाच्या दिशेने जातात तेव्हा तिथे पूजा दिसते. कला आणि अद्वैत पूजाला सोडवतात आणि विचारू लागतात, हे काय आहे, तू इथं कशी आलेली आहेस, हा प्रश्न त्यांनी विचारलेला असतो. तेव्हा मात्र पूजा जे उत्तर देते ते ऐकून अद्वैतला धक्का बसतो. कलाला तर काही एवढं वाटत नाही, कारण जो राहुल आहे तो काहीही करू शकतो हे कलाला चांगलंच माहिती आहे. त्यामुळं कलाला या कोणत्याच गोष्टींचा फरक पडत नाही. कारण तिला माहिती असतं फक्त आता अद्वैतच्या समोर पुराव्यानिशी कसं आणायचं हे मोठं टार्गेट असतं. आणि ती गोष्ट मात्र आता तिथे शक्य झालेली असते. त्यामुळंच हे सगळं पॉसिबल होऊ शकलेलं असतं. तर इकडे आता पोलिसांना फोन करून कलाने इन्फॉर्म केलेलं असतं ते म्हणजेच की सापडलेली आहे. तर कोण सापडलेली आहे, तर पूजा. आता पूजा तर सापडलेली आहे, या सगळ्या गोष्टी इन्फॉर्म केलेल्या असतात. मग तिथे पोलीस म्हणतात की काय झालेलं नक्की, तुम्हाला पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट द्यावा लागेल. कला म्हणते की हो सर, मी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट देते, पण पहिला आम्ही पूजाला ना तिच्या घरी सुखरूप घेऊन जातो. कारण तिला तिच्या आईकडे नेऊन ठेवणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि आम्ही तिला आईकडे घेऊन जातो कारण तिची आई ही वाट बघत आहे. हे सगळं कला पोलिसांना सांगत असते. तेव्हा मात्र इकडे आता घरी कला आणि अद्वैत आलेले असतात. पूजाला सुखरूप तिच्या घरून तिच्या मैत्रिणीकडे पोहोचवलेलं असतं. कारण राहुलचे गुंड, राहुलचे पोलीस हे सगळं पुन्हा शोधून काढतील. त्यामुळं या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं होतं. घरी आल्यानंतर सरोज आणि आबा विचारतात की कला, अद्वैत काय चाललंय तुमचं, रात्री कुठे गेलेला तुम्ही. तेव्हा आबांना अद्वैत सांगू लागतो की ही खरे, हिला झोप येत नव्हती ना म्हणून ही मंदिरात गेलेली, मग मी तिला शोधायला गेलो ना, असं अद्वैत सांगू लागतो. तेव्हा मात्र सरोज म्हणते, अरे असं काय करताय तुम्ही, असं रात्री बेरात्री फिरणं योग्य नाही आहे ना, माणसं चांगली नाही आहेत, काय झालं तर काय करायचं.
पहिल्यांदाच कलाला भारी वाटत असतं की सरोजला काळजी वाटत आहे, पण इकडे आपल्याला खोटं बोलायला लागतंय. चांदेकर धडधडीतपणे खोटं बोलतोय. ही गोष्ट मात्र कलाला आवडलेली नसते. त्यानंतर इकडे अद्वैत आता विचार करत असतो. अद्वैतने तो व्हिडिओ पाहिलेला असतो, जो व्हिडिओ कलाने दाखवलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट तिथे दिसत असतं ते म्हणजेच की राहुल स्वतःच्या तोंडाने सांगत आहे की पहिली गोष्ट सारडाच्या हिऱ्यांची अफरातफर, दुसरी गोष्ट ती म्हणजेच की अद्वैत चांदेकरला अटक, त्यानंतर डिझाईनची चोरी, असं सगळं त्याचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याला जराही लाज वाटत नसते की या सगळ्या गोष्टी त्याने केलेल्या आहेत. मूर्खासारखा तो वागलेला आहे, परंतु त्याला त्या गोष्टीचं जराही काहीच वाटत नसतं. इकडे कला तिकडे समजूत घालत असते, ती म्हणजे रजनीला सांगत असते की रजनी मॅडम काळजी करू नका, कारण रजनीला आजकाल इकडे खूप काळजी वाटत असते सोहमचा संसार कसा होईल, सोहमचं सगळं ठीक होईल ना, अशी काळजी तिला वाटत असते. आणि स्वाभाविक आहे, एकुलता एक मुलगा आहे आणि सोहम आधी कसा होता हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण लग्नानंतर अचानक हे बदल सोहममध्ये का झालेत हा प्रश्न पडलेला असतो. एकतर कलाच्या पुढे आता खूप मोठं टार्गेट असतं, ते म्हणजे या राहुलचं कांड सर्वांच्या समोर आणायचं. मग कला आणि अद्वैत दोघंही बसलेले असतात आणि दोघंही विचार करू लागतात. ते दोघंही बोलत असतात. ते म्हणत असतात की एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजेच की आता ह्या सगळ्या गोष्टींची नीट आपल्याला जुळवाजुळव करावी लागणार आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव झाली, मगच आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे तिथे मॅनेज करता येणार आहेत, नाही तर खूप अवघड होणार आहे, असं बोलणं असतं. त्याचवेळी इकडे तिथे रजनी वेगळ्याच टेन्शनमध्ये असते. पण कला आणि अद्वैत आता रूममध्ये असतात. कला आणि अद्वैत या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतात, सगळ्या गोष्टी शांतपणे हँडल करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्याचबरोबर कला अद्वैतला सांगत असते, चांदेकर तुला आठवतोय का त्या दिवशी काय झालेलं होतं? तेव्हा मात्र कला म्हणते की हो रे, बरोबर आहे. मग ती बोलत असते त्यावेळेस तो म्हणत असतो की बरोबर आहे, कारण त्या दिवशी त्या रूममध्ये पण अंजूने तुला सांगितलं होतं की नाही नक्की काय झालेलं होतं, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा कला म्हणते की बघितलं ना, त्यावेळेस पण रोहिणी मॅडमनी हे सगळं केलेलं होतं, रोहिणी मॅडममुळेच ह्या गोष्टी झालेल्या आहेत, असं कला तिथे वारंवार सांगत असते. अद्वैत म्हणत असतो की हो खरे, अगदी बरोबर आहे, तू म्हणते तो मुद्दा मला पटतोय, असं दोघांचंही बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी कला म्हणत असते, तुला आठवतंय का त्या दिवशी तू चांदेकर मला सरप्राईज गिफ्ट देणार होता, मला सांग तेव्हा ते सरप्राईज कुणी प्लॅन केलं होतं? तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा आणि आपल्या रॉकेटने. तेव्हा कला म्हणते की मला सांग, आबा आणि रॉकेटने एवढं छान सरप्राईज प्लॅन केलं होतं, मग मला सांग अचानक आग का लागली? आणि तुला मी म्हटलं होतं की आल्या आपल्या रूममध्ये ना पेट्रोलचा वास येतोय. तेव्हा कलाने म्हटलेलं अद्वैतला आठवत असतं आणि अद्वैत म्हणत असतो की हो बरोबर आहे, तू मला बोलली होतीस की वास येतोय. तेव्हा मग मला सांग की ह्या गोष्टी कशा पद्धतीने झाल्या, अशा कशा होऊ शकतात ते सांग ना, कारण या सगळ्याला जबाबदार कोण आहे, कशामुळं घडल्या ह्या सगळ्या गोष्टी, या गोष्टींचा कधी तू विचार केलाय का चांदेकर? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो बरोबर आहे तुझं. खरं तर इकडे कलाला मात्र टेन्शन आलेलं असतं, पण या प्रत्येक गोष्टींची टोटल करणं, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जुळतायत का, आपण एखाद्यावरती आरोप करतोय पण या बाबतीतले पुरावे आपल्याकडे आहेत का, या सगळ्या गोष्टींचा विचार मात्र कला शांतपणे करत असते आणि प्रत्येक मुद्दा अद्वैतला पटवून देत असते. त्याचबरोबर ती म्हणते की मला राहुलच्या रूममध्ये कपाटात एक पेपर सापडलेला होता, त्याच्यावरती राहुल, गौरव आणि त्याचबरोबर तो माडेकर या तिघांच्याही सह्या होत्या. मग तो पेपर माझ्या हातात मिळाला होता, पण नेमकं राहुलने येऊन तो पेपर माझ्या हातातून काढून घेतला आणि मला म्हणाला की तू माझं काहीच करू शकत नाही, कारण या सगळ्यामध्ये मी अशा पद्धतीने अडकवलेला आहे अद्वैतला की कोणी काहीच करू शकत नाही, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा कला ते सगळं सांगत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो मग तू त्याच वेळेस का सांगितलं नाहीये? तेव्हा कला म्हणते की चांदेकर, तू माझ्यावर विश्वास ठेवणार होतास का? तुला पुरावे लागतात आणि तेव्हा पुरावे मात्र माझ्याकडे नव्हते, त्यामुळं मी तुला हे सगळं सांगू शकलेले नाही, असं कला बोलत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की हो का? मग कला सांगत असते की आज जेव्हा सगळे पुरावे तुझ्या समोर आले तेव्हा तू या गोष्टींवर विश्वास ठेवू शकलेला आहे, अन्यथा तू माझ्यावरती विश्वास ठेवला असता का, असं कला अद्वैतला विचारत असते. तेव्हा मात्र अद्वैत शांतच राहतो. तेव्हा कला म्हणत असते की तुला मी वारंवार म्हणायचे की माझ्या जीवावर कोणीतरी उठलेलं आहे, कारण मला मारण्याचा कोणीतरी प्रयत्न करते, त्या दिवशीही मी तुला ही गोष्ट सांगितली होती चांदेकर,
तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणत असतो की हो बरोबर आहे, कारण अद्वैतलाही आठवत असतं की कला त्या दिवशीच म्हणालेली होती की असं कोण आहे की असं का वाटतं त्यांना की त्यांनी माझ्या बाबतीत असा विचार केलेला आहे. हा सगळा विचार कला करत असते. कलाला खरं तर या सगळ्या गोष्टींचं वाईट वाटत असतं की या घरात असं कोण आहे, पण आज ते सत्य समोर आलेलं असतं आणि त्या गोष्टीमुळंच कलाला कळलेलं असतं. तेव्हा मात्र अद्वैत कलाला म्हणतो की हो खरे मला माफ कर, मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. परंतु इकडे रोहिणी मात्र पिसाळलेली असते. रोहिणीला काहीतरी वेगळं वाटत असतं म्हणून तिची चिडचिड वाढत चाललेली असते. तिचं असं म्हणणं असतं की नाही, काहीतरी असं आहे की ज्या गोष्टी वेगळ्या पद्धतीनं घडत आहेत त्यामुळं ती विचार करत असते. आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की रोहिणी घरात येऊन गोंधळ घालत असते, कारण तिला ते चांगलंच जमत असतं. तिला ते चांगलंच माहिती आहे की कशा पद्धतीने काय बोलायचं, कसा कांगावा करायचा आणि घरातलं वातावरण बिघडवून टाकायचं. कारण राहुलला आणि तिला कळलेलं होतं की हे दोघं जण घराच्या बाहेर होते, त्यामुळं तिनं ही नाटकं सुरू केलेली असतात आणि त्यासोबतच हे सगळं बोलणं अशा पद्धतीने चालू असतं. तेव्हा मात्र इकडे रोहिणी जी आहे ती कांगावा करत असते, गोंधळ करत असते. तेव्हा मात्र कला अद्वैत खाली येतात आणि रोहिणीला विचारू लागतात काय झालं रोहिणी आत्या. तेव्हा रोहिणी म्हणत असते की नाही काही नाही झालेलं. तेव्हा अद्वैत म्हणतो मग काय झालं, प्रॉब्लेम काय आहे. कलाही तेच विचारते, कला तर चिडलेली असते. तेव्हा रोहिणीला ती म्हणत असते की नक्की तुमचा प्रॉब्लेम काय आहे ना, हे तुम्हाला कळलं तरी खूप झालं, कारण घरातलं वातावरण बिघडवायचं कसं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, असं कला बोलत असते. तेव्हा मात्र रोहिणीला खूप राग येतो आणि रोहिणी कलाच्या अंगावरती हात उचलते. तेव्हा मात्र सरोज मध्ये येते आणि सरोज म्हणू लागते की काय चुकीचं बोलली ती रोहिणी, तू प्रत्येक वेळेस असंच करते, सगळं सेंटर ऑफ तुझ्याकडे आलं पाहिजे, सगळ्यांनी तुझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे, हे तुझं चालू असतं आणि ह्यासाठी तुझा कांगावा सुरू असतो. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की बास, कारण तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्या राहुलला चुकीची वागणूक देत आहात. आबा तुम्ही चांदेकर म्हणून इकडे अद्वैतला झुकतं माप देत असतात आणि माझ्या राहुलकडे ते कॅलिबर असूनही तुम्ही माझ्या राहुलशी चुकीच्या पद्धतीनं वागत असतात, असं सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र इकडे हे बोलत असतात की नाही तसं काही नाही आहे. आबा म्हणतात की हे बघ शेवटी कसं आहे माहिती आहे का, अद्वैत चांदेकर आहे. तेव्हा रोहिणी म्हणते माझा राहुल पण चांदेकरांचा नातू आहे ना. तेव्हा आबा म्हणतो की नाही, आबा म्हणतात की नाही, कारण तो फडतरे आहे आणि त्यानंतर तो चांदेकरांचा नातू आहे, कारण त्याच्या नावाच्या पुढं फडतरे हे नाव लावलं जातं. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, असं आबा ठणकावून सांगत असतात. तेव्हा मात्र रोहिणीला आणखी राग येतो. तेव्हा रोहिणी म्हणते बरोबर आहे, ह्या सरोज वहिनीने सगळा गोंधळ घातलेला आहे आणि माझ्या आयुष्याचं वाटोळ केलेलं आहे, यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही. तेव्हा कला म्हणत असते सरोज वहिनीने गोंधळ घातला म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय. अहो तुमच्या नशिबात जे होतं ना, जे होणार होतं ते झालेलं आहे आणि तुम्ही आता दुसऱ्यावरती ब्लेम का करता. त्यावेळेस कलाला मात्र इकडे लगेचच रोहिणी चवताळलेली असते, म्हणू लागते की तुला काय माहिती आहे, तू का बोलतेस मध्ये. आणि तेवढ्यातच पोलीस तिथे येतात. पोलीस आल्यानंतर तर रोहिणी आणखीनच पिसाळते, तिला आणखीनच राग येऊ लागतो, कारण तिला ही गोष्ट मान्यच नसते. तिला ही गोष्ट पटतच नाहीये की हे काय, पोलिसांना कोणी बोलवलं. या गोष्टींचा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो, कारण तिला या गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं. तिचं असं म्हणणं असतं की आता पोलीस कशाला आलेत आणि राहुल फडतरे आहे का, असं पोलीस आवर्जून विचारत आहेत. आणि तेव्हा मात्र तिथे राहुलच्या बाबतीतला व्हिडिओ पोलीस तिथे दाखवतात आणि मग राहुलला म्हणतात की चला. तेव्हा मात्र आता रोहिणी ऑलरेडी चवताळलेली असते, कारण तिच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, त्यामुळं तिला ही गोष्ट पटलेली नसते. ती राहुलच्या हक्कासाठी बोलत होती आणि आता हे सगळं काय होऊन बसलंय, या गोष्टींचा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो. तेव्हा मात्र पोलीस म्हणत असतात की पूजाला किडनॅप केल्याचा आरोप आहे आणि त्याची केस नोंदवली गेलेली आहे, FIR नोंदवली गेलेली आहे, त्यामुळं आम्हाला राहुल फडतरेला ताब्यात घ्यावं लागत आहे आणि आमच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे आणि त्याचबरोबर हे वॉरंट जे आहे याच्यावरती जामीन मिळू शकत नाही. अशा पद्धतीच्या गोष्टी सांगितल्यानंतर रोहिणी म्हणत असते की सरोजनी तू काहीतरी कर ना, आबा तुम्ही काहीतरी करा ना, अहो राहुलला घेऊन जात आहेत. आबा म्हणतात की त्याच्या बापाची शिक्षा त्याला मिळत आहे, त्याने ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका त्याला भोगाव्याच लागणार आहेत. आणि आता मात्र रोहिणी वैतागलेली असते. रोहिणी म्हणत असते की हे सगळं कला आणि अद्वैतनं केलेलं आहे, त्यामुळं मी आता शांत राहणार नाही, कारण माझ्या मुलाच्या बाबतीत जर कोणी असं वागलेलं असेल तर मी अजिबात शांत राहणार नाही, अशा पद्धतीचं रोहिणीचं बोलणं चाललेलं असतं. आणि रोहिणी खूप चिडलेली असते, ती ओरडत असते, बोलत असते. तेव्हा मात्र आता अद्वैत आणि कला तो जो व्हिडिओ आहे राहुलचा, त्याने स्वतःच्या तोंडाने कबुली दिलेली आहे, तो व्हिडिओ घरामध्ये सगळ्यांना दाखवतात.
तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवल्यानंतर सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात म्हणजे या सगळ्यामागे राहुल आहे. आता रोहिणी मात्र आणखी चिडते आणि ती म्हणत असते की बरोबर आहे, माझ्या राहुलला पूर्णपणे ट्रॅप करून अडकवण्यात आलेलं आहे. माझ्या राहुलची काहीही चूक नसताना तुम्ही हे सगळं मुद्दाम म्हणून केलेलं आहे आणि त्याचबरोबर या सगळ्यामध्ये राहुलला अडकवलेला आहे. मी सोडणार नाही. सरोजनी, आज तुझ्यामुळे ही वेळ आमच्यावर आलेली आहे. लग्नाच्या वेळेस जर तू नीट निर्णय घेतला असतास तर माझ्या मुलावरती तुमच्या दारात येऊन राहायची वेळ आली नसती. मी म्हणत होते मला नाही लग्न करायचं, तेव्हा सरोज म्हणते की विसरलीस का तू? तुझं त्या राजेशवरती प्रेम होतं आणि आत्ता तू खोटं बोलत आहेस. अगं तुला त्याच्यावर प्रेम होतं म्हणून तर तुझं लग्न लावायचं होतं ना. तेव्हा ती म्हणते की नाही, त्या भिकारड्या राजेशवरती माझं अजिबात प्रेम नव्हतं, त्याच्याशी मला अजिबात देणं घेणं नाही आहे. अशा पद्धतीने बोलणं इकडे रोहिणीचं चाललेलं असतं. रोहिणी म्हणत असते की तू माझ्या आयुष्याचं वाटोळं केलेलं आहे. तू स्वतःहून निर्णय घेतला आणि मला या लग्नामध्ये अडकवलेलं आहे. या सगळ्याला जबाबदार तू आहेस असं म्हणत इकडे बोलत असते ती म्हणजे सरोजला रोहिणी. तिचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टींना तू जबाबदार आहे. तुझ्यामुळे माझ्या आणि माझ्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळं झालेलं आहे आणि तुमच्या दारात येऊन पडावं लागत आहे. कारण राजेशवर माझं कधीच प्रेम नव्हतं. राजेशला माझ्याकडचा पैसा हवा होता. तेव्हा सरोज म्हणते रोहिणी, आता काही बोलू नकोस तू, कारण मी त्याला स्वतः भेटलेले, आबा त्याला भेटलेले आहेत. तो कसा आहे काय आहे ते आम्हाला माहिती आहे. फक्त तुझा प्रॉब्लेम आहे ना, तो असा आहे की तुला चांदेकरांची प्रॉपर्टी सोडायची नाही. तेव्हा मात्र आता सगळ्यांच्या समोर रोहिणी म्हणते की हो, कारण जेव्हापासून तू या घरात आली तेव्हापासून डॅडनी तुला मोठं केलं, तुला जबाबदारी दिली, तुला अधिकार दिले. डॅडला कधीच असं वाटलं नाही आहे की मी त्या गोष्टीसाठी कॅलिबर आहे. आपल्या कंपनीमध्ये सुद्धा राईट्स तुला दिले डॅडनी, पण त्यांनी माझा कधी विचार केलेला नाही आणि या सगळ्या गोष्टींमुळंच मी हे सगळं केलेलं आहे. आणि शेवटी तुला माहिती आहे का, मी तुझ्या मुलाला बर्बाद करणार आहे. चांदेकरांच्या घरातला कोणाचा संसार मी टिकू देणार नाही. अशा पद्धतीने रोहिणी बोलत असते. तेव्हा कलाला खूप राग येतो. कला म्हणते की ज्या घरातला मीठ खाता त्या घराच्या बाबतीत तुम्हाला असं काहीही बोलताना, तुमचीच भाची आहे, तुमचीच मुलं आहे, त्यांच्या बाबतीत असं वाटेल ते बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो. तुम्ही वाटेल तसे बोलत आहात आणि आम्ही मात्र ऐकून घ्यायचं, असं कला बोलत असते. आणि मग मात्र आणखी राग येतो. तो म्हणजे इकडे रोहिणीला. रोहिणी म्हणते की आता तू बोलणार आहेस का, तू मला शिकवणार आहेस का काय बोलायचं आणि कसं बोलायचं ते? नाही, आम्हाला कळतंय ना कसं बोलायचं, तू कोण आहे मला सांगणार आहे? असं म्हणत रोहिणी आणखीनच चिडलेली असते आणि ती ओरडायला सुरुवात करते. कला म्हणते बाद झालं, तुमचा संसार तुम्हाला टिकवता आला नाही, त्या गोष्टीचं खापर तुम्ही सरोज मॅडमच्या डोक्यावर फोडू नका, कारण ती तुमची चूक आहे. कारण तुम्हाला पैसा हवा आहे म्हणून तुम्ही हे केलेलं आहे. मागच्या वेळेसही मला आणि चांदेकरला मारण्याचा प्रयत्न सुद्धा तुम्ही केलेला आहे, कारण रूममध्ये आग तुम्ही लावलेली होती. त्याचबरोबर मी आणि चांदेकर जेव्हा बाहेर गेलेलो होतो तेव्हा गुंडांनी आमच्यावरती जो हल्ला केलेला होता, गाडीचे ब्रेक फेल केलेले होते, हे सगळं तुम्ही केलेलं आहे. तेव्हा इकडे रोहिणी सगळ्यांच्या समोर सांगत असते की हो, मीच केलेलं आहे, कारण मला तुला आणि अद्वैतला कधीच एकत्र येऊ द्यायचं नाही. आणि या गोष्टीचा परिणाम मात्र इतका भारी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली कला आणि अद्वैत दोघंही एकत्र येणार आहेत आणि रोहिणीची वाट लागणार आहे. कारण रोहिणीला प्रत्येक वेळेस असं वाटत आहे की मी चांदेकरांची प्रॉपर्टी लुबडणार आहे, ते सगळं माझ्या ताब्यात घेणार आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी माझ्या म्हणण्याप्रमाणे होणार आहेत. पण इथे मात्र रोहिणी चांगलीच अडकलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.